नमस्कार शेतकरी मित्रांनो, चला आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे की पीक विमा 2024 बद्दल जी नवीन अपडेट आलेली आहे तो नवीन अपडेट बद्दल संपूर्ण माहिती आज तुम्हाला मी देणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही पण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हर रोज प्राप्त होत राहतील। तर मित्रांनो, पीक विमा 2024 जो खरीपचा पीक विमा आहे मित्रांनो, त्याच्यासाठी नवीन अपडेट आलेली आहे। तो मित्रांनो कोणती अपडेट आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या आधारमध्ये बँक पासबुकमध्ये आणि जी तुमचं 7/12/8 आहे त्याच्यामध्ये तुमच्या नावामध्ये जर फरक असेल तर तुम्हाला ह्या वर्षीचा तुम्ही पीक विमा भरला तरी तुम्हाला पीक विमा भेटणार नाही। तर त्याच्यामध्ये मित्रांनो केंद्र चालक किंवा CSC किंवा जो कोणी पीक विमा भरत असेल तो जबाबदार राहणार नाही, कारण तुम्ही स्वतः जबाबदार राहणार आहे जर ते पीक विमा तुम्हाला आला नाही तर। कोणत्या कारणामुळे मित्रांनो, तो नावाच्या त्रुटीमुळे। ओके, तर ते नावामध्ये कोणते कोणते फॉल्ट आहे बघा मित्रांनो। तर तुम्हाला एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, जसं की तुमचं नाव आता आधारमध्ये राम आणि तुमच्या 7/12 लावलेलं आहे रामराव। समजा तुमचं आधारमध्ये नाव आहे बाळू आणि तुमच्या आधारमध्ये 7/12 लावलेलं आहे बाळासाहेब। तुमचं नाव आहे किरण आणि इकडं आधारमध्ये किरणराव। असे फॉल्ट जर असतील तुमच्या नावामध्ये तर तुमचा पीक विमा यावेळेस येणार नाही। तुमच्या बँक पासबुक असो किंवा 7/12 असो किंवा आधार कार्ड असो, तिन्हामध्ये जर काही फॉल्ट असेल तर तुमचं पीक विमा येणार नाही। ओके, ह्याच्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार राहणार। तर ह्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला स्वतः आपलं आधार कार्ड किंवा 7/12 किंवा बँक पासबुक जो काय असेल ते पूर्ण एका नावाचे असायला पाहिजे। ओके, जसं की राम नाव आहे तर रामवर आधारमध्ये पण राम नाव असणं गरजेचं आहे, बँक पासबुकमध्ये पण राम नाव असणं गरजेचं आहे आणि 7/12/8 मध्ये पण राम नाव असणं गरजेचं आहे। ओके, आता दुसरं मित्रांनो तुम्ही म्हणता की मग आम्हाला पहिलं पीक विमा भेटत होतं, आता ह्या पीक विमा भेटतील किंवा नाही भेटेल, ह्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही कन्फ्यूज नव्हा, कारण वरून डायरेक्ट नोटीस आलेली आहे, वरून डायरेक्ट आपला कळवण्यात आलेलं आहे की तुम्हाला तुमच्या आधारमध्ये जे रेकॉर्ड आहे, तुमच्या 7/12ला जे रेकॉर्ड आहे आणि तुमच्या बँक पासबुकला जे रेकॉर्ड आहे ते तुम्हाला एकदम सेम करून घ्यायचं आहे। त्याच्याशिवाय तुम्हाला पेमेंट भेटणार नाही, काय नाही। ते जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही स्वतः जबाबदार राहताल। त्याच्यामुळे मित्रांनो पीक विमा होण्याच्या अगोदर तुम्ही हे काम करणे आवश्यक आहे। कोणतं तर मित्रांनो नावामध्ये फॉल्ट असेल, ओके, तर आपल्या नावामध्ये जर फॉल्ट असेल तर नाव क्लिअर करून घ्या। आणि दुसरं मित्रांनो, तुमचं जर आधार अपडेट नसेल तर आधार अपडेट करून घ्या, मोबाईल नंबर लिंक करून घ्या, तुमच्या आधारला बँक अकाउंट सेटिंग करून घ्या। जसं की तुमच्या आधारमध्ये बँक अकाउंट लिंक नसेल तर तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट पण लिंक करून घ्या। ओके, आणि तुमच्या जर 7/12मध्ये तुम्ही जर तुमच्या 7/12ला जर आधार कार्ड लिंक पण करून घ्यायचं नसेल तर ती पण करून घ्या। ही तिन्ही गोष्टी मित्रांनो तुम्हाला लिंक असणे किंवा सेटिंग असणे ही खूप महत्त्वाची आहे आणि करेक्शनसुद्धा क्लिअर असणं गरजेचं आहे। तुम्हाला जर ह्या तिन्हीमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला गव्हर्नमेंटची स्कीमचा लाभ भेटणार नाही। ओके, तर तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या आधारला बँक सेटिंग असणं गरजेचं आहे, कारण भरपूर आता पेमेंट गव्हर्नमेंटची जेवढी बी आहे तुम्हाला आधार DBT थ्रू पेमेंट भेटायला लागले। ओके, त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमच्या आधारमध्ये बँक अकाउंट लिंक असणे खूप गरजेचं आहे। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्हाला आधारमध्ये एकदम नाव क्लिअर पाहिजे। आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही, आता पूर्ण डॉक्युमेंट्स आपले एकदम क्लिअर लागायला लागले। ऑनलाईन पद्धत झालेल्यामुळे तुम्हाला एकदम ॲक्युरेट लागते। जर तुमचा काही फॉल्ट असेल तर तुमचा फॉर्म अप्लाय होत नाही, मिसमॅच असं प्रकारचं एक प्रॉब्लेम येतो। आधार मिसमॅच, अकाउंट नंबर, बँक पासबुक, 7/12 नेम मिसमॅच, नॉट मॅच असं म्हणून भरपूर प्रॉब्लेम येतात। त्याच्यासाठी मित्रांनो आजची ही व्हिडिओमध्ये फक्त एकच आहे की तुमच्या आधारमध्ये 7/12मध्ये आणि तुमच्या बँक पासबुकमध्ये नाव क्लिअर असणं खूप गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला पीक विमा भेटणार नाही तुम्ही भरला तरी। ओके, हे व्हिडिओ आपल्या मित्राला पण शेअर करा, आपल्या पाहुण्यारावड्याला पण शेअर करा, कारण त्यांना पण ह्या पीक विम्याची 2024ची जी खरीपची पीक विमा आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती भेटून जाईल। चला मित्रांनो, धन्यवाद।